आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह, जनापासून मनापर्यंत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। की आता खरे होत आहेत। रस्त्याचा घोटाळा असेल, अनेक असे विषय जे आपल्या आपण आपल्याच माध्यमातून म्हणजे प्रेसच्या माध्यमातून लोकांसमोर आणले आणि त्या धक्कादायक गोष्टी लोकांसमोर आता ती सत्य परिस्थिती म्हणून दिसायला लागलेली आहे। काल परवाकडे 2 दिवस मी पाहत आहे पेपरमध्ये बातम्या झळकत आहेत, बातम्यांवर चर्चा होत आहे की गायमुख भाईंदर ठाणे उन्नत मार्ग असेल, टनल असेल, ट्विन टनल असेल, ह्याची बातमी ही सगळीकडे आली आहे की कोर्टाने मोठा धक्का दिलेला आहे। या सरकारला धक्का बाकीच्या कोणालाच बसला नाही, सरकारला बसला, कारण ह्यांचे जे खिशे भरत होते ते आता कापले गेलेले आहेत। पण मी मनापासून कोर्टाचं अभिनंदन करतो, जे L&T कंपनी जी केली त्यांचं देखील अभिनंदन करतो, कारण सहसा कॉन्ट्रॅक्टर एवढी हिंमत कोण करत नाही, लढा देण्याची हिंमत करत नाही। पण आज आपण पाहतोय निविदा कोर्टाच्या इशाऱ्यानंतर रद्द केली गेली आहे। स्पेशल माघार वगैरे अशा सगळ्याच्या बातम्या आलेल्या आहेत। पण ही तुम्हाला लक्षात आणून देऊ इच्छितो, कारण मी 2 दिवस मुद्दामून काही बोललो नाही, कारण कोर्टाची प्रक्रिया सुरू असताना कुठेही राजकीय हस्तक्षेप नको, कुठेही राजकीय स्टेटमेंट्स नको। पण जर तुम्ही मागच्या वर्षी 3 ऑक्टोबरची जर आठवण केली तर मातोश्री इथे मी पत्रकार परिषद घेतली होती आणि ह्याच रस्त्याबद्दल, ह्याच घोटाळ्याबद्दल हीच बातमी मी होती। तेव्हा हेच माझे प्रश्न होते। आपल्याला आठवत असेल 14,000 कोटीच्या निविदा काढल्या होत्या, ते गायमुख भाईंदर आणि मग तिथून पुढे ट्विन टनल करायचं आहे। 14,000 कोटीसाठी, 14,000 कोटीच्या निविदेसाठी MMRDAने फक्त 20 दिवस दिले होते पहिले। म्हणजे निविदा काढली होती 13 सप्टेंबर 2024ला आणि शेवटची तारीख होती 3 ऑक्टोबर 2024। आणि तेव्हा पण मी हा प्रश्न विचारला होता की नक्की अशी काय घाई आहे निवडणुकीच्या आधीची की ह्या एका कुठच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टर, लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी तुम्ही फक्त 20 दिवस निविदेसाठी देत आहात। काय अशी नक्की घाई आहे की हा उन्नत मार्ग असेल, हे ट्विन टनल असेल, तुम्हाला 20 दिवसात त्याची पूर्ण टेंडरची प्रोसेस पूर्ण करायची आहे? कारण सहसा जर तुम्ही पाहिलं तर कुठचंही शॉर्ट टेंडरचं काम जे असतं हे फक्त आणि फक्त इमर्जन्सी वर्कसाठी असतं। कुठेही काही दरड कोसळली आहे, तिथे आपल्याला ते परत बनवायची आहे, कुठे भिंत फुटलेली आहे, कुठे इमर्जन्सी अर्जंट काही काम करायचं आहे, हे जरा फ्लॅश बंद करा प्लीज। तर हे जे असतं ते शॉर्ट टेंडर नोटीस तेवढ्याच कामांसाठी असतं। पण ह्या मोठ्या कामासाठी, 14,000 कोटीच्या कामासाठी, इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामासाठी शॉर्ट टेंडर नोटीस कसं काढलं मला माहित नाही। तेव्हा मी हंगामा केल्यानंतर, पत्रकार परिषद घेतल्यानंतर, आपण देखील आपल्या माध्यमातून हीच बातमी सगळीकडे लावल्यानंतर तातडीने कोणीतरी कोर्टात धाव घेतली होती आणि तेव्हा पण मी सांगितलं होतं हा घोटाळा आहे, हा भ्रष्टाचार आहे सांगत होतो। MMRDAने सांगितलं तर नाही, हा भ्रष्टाचार नाही, असं खूप वेळा होत असतं। पण कोर्टात बरोबर दुसऱ्या दिवशी MMRDAने सांगितलं आता 20 दिवस नाही, आम्ही ती निविदा प्रक्रिया 60 दिवसापर्यंत नेत आहोत। तिथेच पहिलं सिद्ध झालं होतं की ह्याच्यात काही ना काहीतरी घोळ आहे। त्याच्यानंतर अजून एक मी गोष्ट आपल्यासमोर आणली होती की हा 14,000 कोटीच्या निविदेसाठी जे काही टेंडर कंडिशन्स टाकल्या होत्या त्या अशा होत्या की फक्त काही आवडत्या कॉन्ट्रॅक्टरना हे निविदा मिळू शकते, ही टेंडर मिळू शकतं। आणि बँक गॅरंटी जी आली होती याच्यासाठी 1600 कोटीची, ती बँक गॅरंटी सेंट किट्स अँड लुशिया हे जो एक देश आहे वेस्ट इंडिजमध्ये, कॅरिबियनमध्ये, तिकडच्या एका बँकेकडून ही बँक गॅरंटी आणली होती। आणि तेव्हा मी हा प्रश्न विचारल्यानंतर परत कोर्टामध्ये कोणीतरी ह्याच्यात धाव घेतली होती आणि कोर्टाने ही बँक गॅरंटी असेल आणि जे काही थोडे काही तेव्हा जी अटी शर्ती होत्या ते शिथिल करून घेतल्या, त्या बँक गॅरंटी रद्द करून घेतली होती। मला आठवतं त्यानंतर मी 10 तारखेला ट्विट देखील केलं होतं, 11 तारखेला परत एकदा प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि कोर्टाचे आभार मानले होते। पण एकंदर सांगण्याचा मुद्दा हाच आहे की कदाचित त्यावेळेला आपल्याला वाटलं नसेल की हा एवढा मोठा घोटाळा आहे की कोणासाठी होत आहे। 20 दिवसात 14,000 कोटीचं जे टेंडर काढलेलं आहे, पण आज जेव्हा कोर्टाचा निकाल येतो, म्हणजे आज ज्या बातम्या मी पाहतोय, सरकारची स्पेशल माघार, मग MMRDA स्क्रॅप्स टेंडर्स आफ्टर 14,000 crores, हे कोर्टाने इशारा देणं की आम्ही रद्द करू की तुम्ही रद्द करताय, ही खूप मोठी गोष्ट आहे। कुठच्याही सरकारला मागे जाण्याची वेळ काय यावी? सहसा जेव्हा युक्तिवाद होतो कोर्टामध्ये तेव्हा आम्ही कसे बरोबर आणि तुम्ही कसे बरोबर ह्याच्यात खूप खेचलं जातं। सहसा कुठचाही कॉन्ट्रॅक्टर असेल, आणि मी कुठच्याही कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेत नाही, पण कुठचाही कॉन्ट्रॅक्टर सरकारच्या विरोधात एका टेंडरसाठी
लढायची हिंमत करत नाही आणि एवढं खेचायची हिंमत करत नाही. कुठे ना कुठेतरी आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करतात, कुठे ना कुठेतरी वेगळ्या टेंडरवर शांत बसून जातात. पण ह्या देशामध्ये सत्यमेव जयतेचा विजय होतो आणि सत्तामेव जयतेचा होत नाही, हे ह्या आजच्या ह्या केसनी पुन्हा एकदा आपल्याला विश्वास दिलेला आहे. कारण आज जेव्हा MMRDAला मागे जायला लागलं, पहिले माघार त्यांनी जेव्हा मी हंगामा केला की 20 दिवसाची नोटीस का काढली, तेव्हा 60 दिवसाचं आम्ही कालावधी देतो सांगितलं, तिथे मागे गेले. दुसरं सेंट लुशिया आणि ते काय जी बँक आहे तिकडची, जी RBI मान्यता प्राप्त नाही आहे, त्यांची बँक गॅरंटी घेणार नाही हे देखील त्यांनी मान्य केलं. आणि आज जेव्हा त्यांनी पूर्ण टेंडर रद्द केलेलं आहे, ह्याच्यातून एकच गोष्ट स्पष्ट होते की हा घोटाळा आहे, घोटाळा आहे, घोटाळा आहे. आता ह्याचा पुढचा टप्पा, कोणीतरी टेंडर रद्द केलं कोर्टाच्या इशाऱ्यानंतर, कोर्टाच्या ताशाऱ्यानंतर जे टेंडर रद्द केलं असेल, ह्याचा अर्थ हा होत नाही की हे काही सगळं स्वच्छ आहे किंवा हा घोटाळा नाही आहे. कोर्टाची तुमच्यावर तलवार होती ताणती म्हणून तुम्हाला रद्द करायला लागले, म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही घोटाळा केला, तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे. पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी जिथे आपण पाहतोय की कोणाच्या घरी ED जाते, IT जाते, EOW मागे लावलं जातं. आज मी प्रश्न विचारत आहे फडणवीस साहेबांना, जे मुख्यमंत्री ते राज्याचे, की तुम्ही ही टेंडर प्रक्रिया जरी रद्द केली असेल तरी ज्यांच्याकडे हे खातं आहे भ्रष्टनाथ शिंदे, त्यांच्यावर EOWची चौकशी लावणार का? तुम्ही जरी आज हे टेंडर रद्द केलं असेल तरी तत्कालीन जे मुख्यमंत्री होते, घटनाबाह्य जरी असतील, तरी त्यांच्यावर तुम्ही EDची चौकशी लावणार आहात का? ITची चौकशी लावणार आहात का? कारण भ्रष्टनाथ शिंदे हे त्यावेळी पण मी सांगत होतो, त्यांनी याच्यात खोके घेतले असतील, धोके दिले असतील. धंदा लो चंदा दो जी पूर्ण स्कीम चालू आहे, त्याच्यात हे एक उदाहरण आहे जिथे आज सरकारला मागे जायला लागलंय, कारण ह्याचं कारण भ्रष्टाचार आहे. आणि म्हणून जे सांगतात की ना खाऊंगा ना खाने दूंगा, किंवा जे आज आपण पाहतोय की फडणवीस साहेबांना पण सांगतात, फडणवीस साहेब सांगतात की मला स्वच्छ कारभार पाहिजे. आज मी त्यांना विचारत आहे आपल्या माध्यमातून की भ्रष्टनाथ शिंदे जे त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि नगरविकास खातं जे MMRDA ज्याच्या अंतर्गत येतं ते त्यांच्याकडेच आहे. कदाचित तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई कराल, तुम्ही त्यांना सस्पेंड कराल, बाजूला कराल, पण अधिकाऱ्यांवर कारवाई करून काही अर्थ नाही. कारण जे आदेश देतात हे सगळे घोटाळे करण्याचे ते भ्रष्टनाथ शिंदे आहेत. त्यांच्यावर तुम्ही EOWची चौकशी लावणार का? त्यांच्यावर न्यायालयीन चौकशी लावणार का? त्यांच्यावर तुम्ही EDची चौकशी लावणार का? आणि जो त्यांचा भ्रष्टाचार आहे तो सिद्ध त्याच्यातून होतच आहे. पण हा दिसत असल्यामुळे जोपर्यंत ती चौकशी पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत तुम्ही ह्यांना मंत्रिमंडळातून ह्यांची हकालपट्टी करणार का? ह्या सरकारमध्ये फडणवीस साहेबांना दुसऱ्या कोणाची गरज पण नाही खरं पाहिलं गेलं तर. दादांचा पाठिंबा आहे, पण स्वच्छ जर कारभार करायचा असेल तर त्यांच्या पदाचा, उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेऊन त्यांना बाजूला करून चौकशीला समोर जावं लागेल. मला वाटतं पहिला हा घेऊया ना, हा तर सिद्ध झालेला घोटाळा. तर माईक पाहिजे का? रद्द जरी झालेला असला तरी आपण नवीन निविदा प्रक्रिया सुरू होती आहे. ज्या कंपनीला ठीक आहे ते माईकच देतात. ज्या कंपनीला आधी हा प्रस्ताव दिलेला आहे त्या कंपनीला पुन्हा एकदा नवीन बीडमध्ये सुद्धा सहभागी होता येणार आहे. नक्कीच. आणि तुम्हाला एकच सांगतो मी, बंदी वगैरे बघा हा मेगा स्कॅम आहे का मला माहिती नाही, पण मी कंपनीचं नाव घेणार नाही. कारण अखेरीस जेव्हा तुम्हाला निविदा काढायला लागतात, ह्या कॉन्ट्रॅक्टरमधूनच कोणीतरी पुढे येतं आणि काम करतं आणि त्यांनाच काम करायला लागतं. शेवटी कॉन्ट्रॅक्टरच काम करतात. पण जी राजकीय नेतृत्व असतं ते ठरवतात की घोटाळा करायचा की नाही करायचा. आणि ह्याच्यात आपण पाहतोय की कुठे ना कुठेतरी 20 दिवसाची कालावधी का दिली होती? 60 दिवस तुम्ही देऊ शकत होतात. बँक गॅरंटी तुम्ही का ठरवली तिथून घेण्याची? किंवा 14,000 कोटी जे काही प्लॅनिंग झालं, आज मला वाटतं 3,100 कोटी एवढी त्या दोन कंपनीमध्ये तफावत असताना देखील टेक्निकल कारणं कुठची होती? ती दुसरी कंपनी पण आहे आणि मी दुसऱ्या कंपनीसाठी पण बोलत नाही, पण त्यांनी पण तेवढीच कामं केली आहेत. पण देशभराच्या 4-5 ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्यातून कोणी ना कोणी काम करणार आहे. माझी अपेक्षा हीच असेल मुख्यमंत्र्यांकडून की उपमुख्यमंत्री जेव्हा ह्या मंत्रालयाचे मंत्री आहेत त्यांना बाजूला करणं, त्यांच्यावर चौकशी लावणं, MMRDAची जबाबदारी स्वतः घेणं हातात आणि पारदर्शकपणे जे काही टेंडर असेल ते लोकांसमोर आणणं. कारण तुम्हाला अजून एक सांगतो, ठाण्यातच कोपरी पूलचं आत्ता 6 महिन्यापूर्वी उद्घाटन झालंय. बघा खड्डे किती पडलेत. अशी गाडी जाते त्याच्यावरनं. म्हणजे काय आपण दर्जा बघतो.
असूही शकतं, पण आता ह्याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे टेंडर कधी काढलं होतं? मागच्या ऑक्टोबरमध्ये टेंडर दिलं, पण तेव्हाच होतं, म्हणजे त्या डिसेंबरच्या आसपास. तेव्हा निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं? तेव्हा नगरविकास खात्याचा मंत्री कोण होतं? किकबॅक मिळाले नाही मिळाले, पण आमच्या तिजोरीला किक तर मिळाली. तसं पाहायला गेलं तर हे नुकसान तर जे काही असेल ते झालं असेल. ॲडव्हान्स मोबिलायझेशन दिलाच असेल MMRDAने. मुंबईच्या रस्त्यांमध्ये कधी नाही तो ॲडव्हान्स मोबिलायझेशन द्यायला निघाले ते. तर म्हणून मी परत एकदा मागणी करतो ही, की भ्रष्टनाथ शिंदेंवर चौकशी व्हावी आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना मंत्रिपदांना बाजूला करावं. साधारणपणे असं असतं की आता महापालिकेमध्ये आपण बघितले की भ्रष्टाचार झाला असेल तर आपण त्या कंपनीला काळ्या यादीत टाकतो. हो. पुढच्या वेळेला ते कंत्राट दिले जातील. या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार होण्याच्या आधीच त्या कंत्राट प्रक्रियेमध्येच काहीतरी घोळ असल्याचं नाही, पण ह्याच्यात बघा, ह्याच्यात ॲडव्हान्स दिलाय का? पहिलं म्हणजे भ्रष्टाचार, नुसतं मी फायनान्शियल भ्रष्टाचार बघत नाहीये. तुमची प्रक्रियाच चुकली आहे. म्हणजे 14,000 कोटीच्या टेंडरसाठी आणि नॉर्मल टेंडरसाठी तुम्ही 20 दिवसच कसे देऊ शकता? इथेच पहिली चूक झाली आहे. मग आम्ही आरडाओरड केल्यानंतर तुम्ही 60 दिवस सांगता. हा काही खेळ आहे का? म्हणजे आपण गल्ली क्रिकेटमध्ये रूल बदलतो ना, आता 1 टप्पी आऊट, नाही आता 1 टप्पी आऊट नाही, हे असं बदलत आहेत. हे पूर्ण ह्यांच्या प्रक्रियेतच चूक झालेली आहे आणि ही चूक करायला लावली त्या मंत्र्यांना आता बाजूला करणं गरजेचं आहे. तुम्ही मंत्र्यांना बाजूला करा असं म्हणताय, तुम्ही या सगळ्या माईक थोडं नाही, म्हणजे त्याच्यात आवाज जाईल. तर काय होतं, कधी कधी असं वाटतं की मीच काहीतरी बोलतो आणि प्रश्न बोलतोय. तुम्ही या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तशा पद्धतीची काही मागणी करणार आहात? बघा, भेट घेऊ, आम्ही आंदोलन करू, आम्ही रस्त्यावर येऊ, हे सगळं एक वेगळी गोष्ट झाली. पण मुख्यमंत्र्यांना कुठे काळजी वाटत नाही का आमच्या राज्याची? जिथे आता लाडकी बहीणला देण्यासाठी पैसे नाही आहेत, जिथे पगार देण्यासाठी पैसे नाही आहेत, पोलीस हाऊसिंगसाठी पैसे नाही आहेत, अर्धे कॉन्ट्रॅक्टर्स असेच मला वाटतं 1 की 1.5 लाख कोटीची थकबाकी आहे आणि तिथे तुम्हाला द्यायला पैसे नाही आहेत, पण इथे तिजोरी तुमची खालती होते. स्वतः तुम्ही पुढे या, काहीतरी नैतिक हे दाखवा ना तुमचं. या सगळ्या मुद्द्याला जोडून एक प्रश्न आहे की या डोंबिवलीमध्ये तुमच्या कार्यकर्त्यांनी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी, ते माजी आमदार राजू पाटील, त्यांनी तिथे आंदोलन केलेलं एकत्र मिळून, आणि ते असं तिथे म्हणतात की ठाण्याच्या व्यक्तीने डोंबिवलीची संस्कृती बिघडवलेली आहे, म्हणून आज आम्ही एकत्रित येऊन आंदोलन करतो. बघा, तिथे मी आत्ता पण फोटोज पाहिले. दीपेश, आमचे जे जिल्हा प्रमुख, त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. दीपेश म्हात्रेंनी आज आंदोलन केलं. मला वाटतं राजू पाटील जी पण होते. मुळात काय तर सगळीकडे, आणि आज मी ह्याच्यात तर भाजपला पण विचारेन, त्यांनी पण हे आंदोलन केलं पाहिजे. कारण आपण पाहतो की जे खरे भाजपचे कार्यकर्ते आहेत, इम्पोर्टेडवाले नाहीत, जे आत्ता 2019 नंतर किंवा ही चौकशी आहे ती चौकशी आहे म्हणून भाजपमध्ये वॉशिंग मशीनमध्ये गेलेत तर नाही, पण जे खरोखर जेन्युअन भाजपचे कार्यकर्ते, ज्यांना मी पण माझ्या लहानपणापासून पाहिलेलं आहे, 20-20, 25-25 वर्ष घरदारं सोडून ते प्रचार करत असतात. एखाद्या व्यक्तीला पदावर बसवण्यासाठी मेहनत करतात. कुठे जिथे भाजप नाही तिथे जाऊन प्रचार करतात, भाजप वाढवण्याचं काम करतात. आणि मग डोक्यावर असे लोक, भ्रष्टनाथ शिंदेसारखे लोक बसून जेव्हा पैसे खातात, जेव्हा मूळ भाजपचा हेतू काय होतं, पार्टी विथ डिफरन्स, आणि आता हे जे काही झालेलं आहे पार्टी विथ डिफरन्सेस, ह्याच्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी तरी हे तर योग्य वाटतं का? त्यांनी पण रस्त्यावर उतरलं पाहिजे भ्रष्टनाथ शिंदेच्या विरोधात. इथून आज प्रश्नच नाही आहे. अच्छा, माईक आहे, एक मिनिट, इथून मग इथं येतो.